नमस्कार मंडळी, वलिक्लिव काय ओ कोकणी गाज पुन्हा एकदा सुरू झालेला आहे। मध्ये जरा कामाच्या व्यापाच्या गडबडीत होती व आम्ही, त्याची मुलं तुम्हाला 2-3 महिने व्हिडिओ बघायला मिळाले नसतील, पण आता पुन्हा एकदा नव्या जोमात कोकणी गाज सुरू झालेला आहे। कोकणी गाज म्हणजे माहिती आहे ना काय आहे तर? ज्या कोकणातल्या माणसांनी कोकणाची गाज जगभर पोहोचवली नाही अशा माणसांचं आपण इथे कौतुक करतो, त्यांना जगभर पोहोचवतो आणि केजडकडनं आणि सबन कोकणवाशांकडनं त्यांना सलाम देतो। मंडळी, आतापर्यंत कोकणी गाज हा आपण शॉर्टच्या माध्यमातून टाकत होते, पण इथनं पुढं कोकणी गाज हा व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहे। त्याचं काय आहे, 60 सेकंदाच्या शॉर्ट मध्ये ही कोकणातल्या माणसांची लाख मोलाची माहिती मावत नाही, म्हणून इथनं पुढे आपण व्हिडिओ मधनं माहिती टाकणार आहोत। आणि आणखीन एक म्हणजे आतापर्यंत आपण कोकणी गाज मध्ये कोकणातल्या ज्या विशिष्ट व्यक्ती होत्या त्यांचाच फक्त व्हिडिओ करत होते, पण इथनं पुढं कोकणातली फला फुला विशिष्ट वास्तू असा जर काय छोटा मोठा असेल तर आपण जगपर्यंत पोहोचवणार आहे। पण हे सगळं कार्याचं कशाला, तर आपलं कोकण अख्ख्या जगाला कळण्यासाठी, अख्ख्या जगाला दाखवण्यासाठी। तर आपल्या कोकणी गाजला लाईक करूया, शेअर करूया आणि केझेड रंगपट या YouTube चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करूया, म्हणजे कसं कोकणी गाजच्या सगळ्या व्हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर मंडळी, आजची आपली व्यक्ती आहे हिराबाई पेडणेकर। हिराबाई पेडणेकर ह्या मूळ कोकणातल्या म्हणजेच आपल्या सावंतवाडीतल्या। जे नाटकाच्या रिलेटेड आहेत त्यांना हिराबाई हे नाव माहित असेलच, पण आपल्या सगळ्यांना सुद्धा हे नाव माहित असणं फार गरजेचं आहे। मंडळी, कोकण म्हटलं की नाटक आलंच आणि कोकणातला माणूस कधी ना कधीतरी चेहऱ्याला रंग लावतोच। त्या काळात नाटक लिहिणं हे फार अडचणीचं होतं आणि समाजातील कोणतीही गोष्ट करण्यासाठी स्त्रियांना परमिशन नव्हती। तर अशा काळात एका बाईनं नाटक लिहिलं आणि ती बाई म्हणजे आपल्या कोकणातल्या हिराबाई पेडणेकर। हिराबाई लहानपणापासूनच नृत्य आणि उत्कृष्ट गायिका म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या। नाटकवाल्यांच्या संगतीत राहून म्हणजेच अण्णासाहेब किर्लोस्कर, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, बालगंधर्व यांच्या संगतीत राहून नाटक लिहिण्याची उर्मी हिराबाईंना आली। हिराबाईंनी अवघ्या वयाच्या 20व्या वर्षी म्हणजेच 1905 साली पहिलं नाटक लिहिलं, जयद्रथ विडंबन। ह्या नाटकाला खूप वाहवा मिळाली, सगळीकडे कौतुक झालं, पण हे नाटक अद्याप मंचावर आलं नव्हतं। ही वार्ता जेव्हा मामा वरेरकरांच्या कानी गेली तेव्हा त्यांनी नटवर्य केशवराव भोसले यांना विनंती केली आणि मग केशवराव भोसले यांनी हिराबाईंचं पहिलं नाटक जयद्रथ विडंबन मंचावर आणलं। अहो, हिराबाई ह्या एकाच नाटकावर थांबल्या नाहीत, पुढे जाऊन त्यांनी संगीत दामिनी, कवी जयदेवाची पत्नी, मीराबाई अशी नाटकं लिहिली। अहो, हिराबाई उत्कृष्ट निबंध लेखन आणि कवयित्री सुद्धा होत्या। एक आश्चर्याची गोष्ट सांगते, त्या काळात त्यांनी नाटकांना संगीत सुद्धा दिलं होतं। बाळ कोल्हटकरांच्या प्रेमशोधन आणि राम गणेश गडकरींच्या पुण्यप्रभाव या नाटकांना त्यांनी संगीत दिलं होतं। हिराबाईंनी उरलेली 36 वर्ष ही गुहागर तालुक्यातील पालशेतच्या शांत वातावरणात आणि कृष्णाजी नेने यांच्या सहवासात काढली। पालशेत गाव म्हणजे जिथे काकस्पर्श या मराठी चित्रपटाचं शूटिंग झालं ते गाव। आणि याच पालशेत गावात 18 ऑक्टोबर 1951 साली हिराबाईंचं निधन झालं। अहो, हिराबाईंच्या जीवनावर आधारित कस्तुरी मृग आणि पालशेतची विहीर ही नाटकं सुद्धा लिहिली गेली आहेत। तसंच आद्य महिला नाटककार हिराबाई पेडणेकर हे पुस्तक सुद्धा शिल्पा सुर्वे यांनी लिहिलंय। अशा या खंबीर आणि महाराष्ट्रातल्या पहिल्या स्त्री नाटककार हिराबाई पेडणेकर यांना केझडकडून आणि सबंध कोकणवासियांकडून सलाम।